नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये अतिरिक्त वाढ होत असेल तर यामध्ये आपल्याला पीजीआर वापरणे आवश्यक आहे। जेणेकरून पीजीआर वापरलं तर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाच्या फुटव्यामध्ये भर मिळणार आहे। त्याचबरोबर सोयाबीन पिकाचे जे फुलं आहेत तर ते जास्तीत जास्त निघणार आहे। यासाठी मित्रांनो पीजीआरचा वापर करणे त्यामध्ये गरजेचा असतो। ज्या सोयाबीन पिकामध्ये अतिरिक्त वाढ होत आहे त्या सोयाबीनमध्ये। मग मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये कोणतं पीजीआर वापरायचं तर तेच आपण आता थोडक्यात जाणून घेऊ। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये अतिरिक्त वाढ ही होतच आहे, कारण त्यामध्ये आपल्या सोयाबीन पिकामध्ये नत्रयुक्त गाठी असतात। त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जी आहे तर ती झपाट्याने होत असते। त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये जर नत्रयुक्त खताचा जास्त प्रमाणात डोस गेला तरी सोयाबीन पीक आपले अतिरिक्त वाढत असते। मित्रांनो, मग या सोयाबीनला स्टॉप करून त्यामध्ये फुलांची संख्या जास्तीत जास्त करण्यासाठी, फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जे पीजीआर आहे तर पीजीआर मध्ये सुरुवातीला जे पीजीआर आहे तर मित्रांनो जे सुमिटोमो कंपनीचं टाबोली आहे तर ते आपण घेऊ शकता। त्यामध्ये पॅक्लोबिट्राझोल हा घटक आपल्याला बघायला मिळतो, पण तो 40% आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे हा डोज आहे तर तो जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्याला 3 ते 5 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला टाबोलीचा वापर करायचा आहे। शक्यतो मित्रांनो आपण 3 mlच आपण त्यामध्ये वापर हा करू शकता। तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला सिजेंटा कंपनीचं जे कल्टर आहे तर कल्टरचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे। त्यामध्ये कल्टरमध्ये घटक जो आहे तर तो आपल्याला पॅक्लोबिट्राझोल हा घटक बघायला मिळतो, तो 23% यामध्ये येत असतो। त्यामुळे मित्रांनो हे सुद्धा आपण कल्टर घेऊ शकता। कल्टरचं जे प्रमाण आहे तर ते आपण 5 ml आपण प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे, किंवा जास्तीत जास्त आपण त्यामध्ये 6 ml प्रति 15 लिटर पंपासाठी त्यामध्ये वापर करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो जे जीएसपी कंपनीचं फ्लूट आहे तर ते सुद्धा आपण घेऊ शकता। त्यामध्ये पॅक्लोबिट्राझोल हा घटक बघायला मिळतो 23%, ते सुद्धा आपण 5 ते 6 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करू शकता। मित्रांनो लिओसिन सुद्धा आपण सोयाबीन पिकामध्ये वापरू शकता सोयाबीन पिकाची वाढ थांबण्यासाठी। लिओसिन मध्ये क्लोरोमिकॉइड क्लोराइड हा घटक आपल्याला बघायला मिळतो, हा 50% आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपण याचा सुद्धा वापर हा करू शकता। तर याचा वापर आपल्याला जो आहे तर तो डोज याचा आपल्याला 25 ते 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचा आहे, आणि सोयाबीन मध्ये आपण याची फवारणी घेऊ शकता। मित्रांनो यामध्ये कीटकनाशक त्याचबरोबर अळीनाशक जे आहे तर ते, त्याबरोबर बुरशीनाशक, विद्राव्य खत सुद्धा आपण यामध्ये वापर करू शकता। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पीजीआर वापरून आपल्या सोयाबीन पिकाची वाढ ही थांबवू शकता। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।